बातमी आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांना FSL रिपोर्ट मिळालेला आहे। हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपी एकच आहे। अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या चर्चा होत्या, मात्र हे दोन आरोपी नसून हा एकच आरोपी असल्याचं आता प्रूव्ह झालंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, जी चाचणी करण्यात येत होती, फिंगरप्रिंट्सची जी चाचणी करण्यात होती, त्याचे रिपोर्ट्स मिळालेले आहेत अर्थात, आणि अभिनेता सैफ अली खान प्रकरणी आता जो आरोपी पकडण्यात आला होता ते दोन वेगवेगळे नसून एकच असल्याचं आता सिद्ध झालं असं म्हणण्यात येतंय। काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच सैफ अली खान हल्ला प्रकरणात ही मोठी बातमी म्हणावी लागेल। पोलिसांकडून मिळाल्या, पोलिसांचे सूत्र आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या बातमीनुसार ही माहिती मिळते की सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा जो आरोपी आहे मोहम्मद शरीफुल, याचा चेहरा आहे जो सीसीटीव्ही मध्ये जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी जुळतोय आणि एक चाचणी असते फेस रिकॉग्निशन, त्या चाचणीत शरीफुलचा चेहरा सीसीटीव्ही व्यक्तीशी जुळतोय। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला गेला होता, मात्र या चाचणीने जो आहे तो महत्वपूर्ण पुरावा मिळाला असून पोलिसांना आता पुढची जी कारवाई करण्यासाठी, त्यांना तपास करण्यासाठी हा महत्वाचा पुरावा असणार आहे। दरम्यान आतापर्यंत पाहायला गेलं तर पोलिसांनी या ज्या तपासामध्ये फारच दिरंगाई केली होती, मात्र कित्येक दिवस झाले तुम्ही कोर्टातही पाहिलं असेल की जो आरोपी पकडला गेला तो शरीफुल नाही नसल्याचंही वकिलांकडून त्या सांगण्यात आलं होतं। मात्र या ज्या फेस रिकॉग्निशन चाचणीनंतर त्याचा चेहरा व्यक्तीशी सीसीटीव्ही व्यक्तीशी जुळतो, त्यामुळे हा महत्वाचा पुरावा मुंबई पोलिसांसाठी असणार आहे। अगदीच महेंद्र, फेस रिकॉग्निशन चाचणीमध्ये जरी पुरावा हा जुळला असला किंवा हा व्यक्ती एकच आहे असं समजलं असलं तरी हे सुद्धा बोललं जात होतं की जे फिंगरप्रिंट्स सैफ अली खानच्या घरामध्ये मिळालेले आहेत ते फिंगरप्रिंट्स या शरीफुलशी जुळत नाहीयेत। याचा अर्थ एकतर त्यावेळी दोन व्यक्ती त्या ठिकाणी असू शकतात असं देखील म्हटलं जात होतं। यामध्ये कितपत तथ्य आहे? नक्कीच 2 दिवसापूर्वी कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये सुद्धा पोलिसांनी जे ते न्यायालयीन कस्टडी पोलीस कस्टडी मागण्यात आली होती, मात्र न्यायालयीन कस्टडी देण्यात आली तेव्हा पोलिसांनी असं सांगितलं की आम्हाला अजून चौकशी करायची आहे, कारण आम्ही ज्या तपासातून तपास करतोय त्यातून अजून एक व्यक्ती सोबत त्याचा असू शकतो असा पोलिसांना संशय, आणि तो व्यक्ती कोण आहे याच्याबाबत आम्हाला तपास करायचा। त्यामुळे ही व्यक्ती शरीफुल हा पकडला गेलेला असा आणि त्याच्याबरोबर असणारा व्यक्ती अशा दोन व्यक्ती असू शकतात, म्हणून पोलिसांनी जी आहे ती पोलीस कस्टडी मागितली होती। मात्र न्यायालयाने त्यांना जेव्हा तुम्हाला तपास करायचा असेल त्यावेळेस तुम्ही त्यांची पोलीस कोठडी घेऊ शकता, मात्र आता हा जो पुरावा आहे तो महत्वाचा मानला जातोय, कारण त्याचा फेस आहे तो जुळला जातोय। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना एक मोठा पुरावा आहे तो भेटलाय। आता यांची पुढची दिशा तपास त्या दिशेने पोलीस करताना दिसतील। अगदी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।